हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. कशा सगळे भारीच असणार. गाईज, कालचा दिवस म्हणजे 22 जुलै खूप खूप जास्त डेंजर होता आमच्यासाठी. म्हणजे म्हणतात की हा 22 जुलै हा माझ्या लाईफमधला ब्लॅक डे ऑफ माय लाईफ. 22 जुलै, कारण की सगळ्याला माहिती आहे की मागच्या वर्षी सेम डेटला दिदीसोबत काय झालं होतं. आणि हे एक वर्ष त्या गोष्टीला झाले. विश्वास वाटत नाही की एक वर्ष झाले, पण आणखीन पण ते जे पेन आहे ना ते सेम आहे गाईज. म्हणजे पहिले तर विश्वासच बसत नाही माझा की ते काय जे झाले माझ्या लाईफमध्ये ते माझ्या लाईफमध्ये खरंच झाले. या गोष्टीचा विश्वास बसत नाही. कधी ते वाटतं की आणखी पण दिदी आहे, तिच्या घरी आहे, मी तिला जाऊन भेटेल, तिला कॉल करेल, तिचा कॉल येईल, आणि सडनली ते एकदम माझ्या डोक्यामध्ये येतं. तर मग परत त्रास होतो सगळ्या गोष्टींचा. आणि एक वर्ष होऊन पण कुठलीच गोष्ट चेंज नाही झाली आहे. रोज तिची आठवण येते, कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये तिचा विषय निघतो. तिचा विषय निघाला की तिची आठवण येते, तिची आठवण आली की रडू येतं. आणि एकही दिवस असा जात नाही की तिची आठवण येत नाही. प्रत्येक मोमेंटला, दिवसातनं खूप वेळेस तिची आठवण येते. ट्राय करतोय की थोडंसं त्यातनं मूव ऑन करायचं, पण नाही पॉसिबल होत. ऑब्व्हियसली होणार पण नाही. कारण की सध्या एक वर्षापासून मी एकच काम करतोय की माझ्या फॅमिलीला त्या गोष्टीतनं कसं मला बाहेर काढता येईल, मी त्यावरतीच काम करतोय. बाहेर काढता येईल म्हणजे ॲक्च्युली बाहेर त्यातनं निघणार नाही, पण त्यांचं माइंड कसं डायवर्ट मला करता येईल त्यावरती मी ट्राय करतो. पण ते पण करणं खूप जास्त डिफिकल्ट आहे गाईज. कारण की एक वर्षापासून मागच्या मम्मी डेली रडते. म्हणजे असं होतं की मी झोपलेलो असतो, मला रडायचा आवाज येतो, मग मला जाग येते. कधी कधी मी रात्रीच उठून बघतो, ती रडत असते. कधी कधी सकाळी पहाटे ती रडत असते, मग मी उठून बघतो. कधी कधी मी बऱ्याच वेळेस असं होतं, मोस्ट ऑफ द, की ती रडत असते, मग मला जाग येते, मी बघतो. दिवसभरात मी कधी कधी अचानक घरी जातो बघायला की काय सगळं ओके, आणि मम्मी रडत असते. म्हणजे कंटिन्यू दिवसातनं 4-5 वेळेस तर मम्मी रडते सगळं विषय काढून. मी फक्त एवढं ट्राय करू शकतो. आता मी असं नाही तिला म्हणू शकत, किंवा मग असं नाही होऊ शकत की तू रडू नको, आता जे झालंय ते झालं, त्याला काय ते आपण तसं ते मनातनं नाही काढू शकत. फक्त मी असं ट्राय करतो की काहीतरी मी टॉपिक चेंज करेल, काहीतरी वेगळ्या विषयावरती बोलेल, काहीतरी वेगळ्या गोष्टीमध्ये त्यांना मी अटकवायचा ट्राय करेल, म्हणजे त्यांचा माइंड डायव्हर्ट होईल. या गोष्टी मी ट्राय करतो, पण ते खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल, मी घराचे पण जी गोष्ट मी केली ती पण त्यासाठीच करतो की थोडंसं नवीन घरामध्ये, नवीन ठिकाणी, नवीन त्या प्रोसेसमध्ये त्यांचं माइंड डायव्हर्ट होईल त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर थोडंसं ते त्यांचं ते पेन कमी होईल, पण ते नाही होते. खूप खूप डिफिकल्ट आहे गायज. आणि कालचा दिवस आम्हाला एवढा जास्त डेंजर गेला, कारण की मोस्ट ऑफ द मी कधी पप्पांना लास्ट तुम्ही माझ्या ब्लॉग पण बघितलं असेल की पप्पांना मी खूप कमी वेळेस असं इमोशनल बघितलं किंवा ह्याच्यामध्ये बघितलं. पण दिदीच्या ह्याच्यानंतर मी कंटिन्यू पप्पाला त्या असं इमोशनल किंवा मग त्या रडताना वगैरे बघतो. आणि काल पण असंच झालं की काल मम्मी तर सकाळपासूनच रडते, पण पप्पा पण काल आज ऑफिसला गेले आणि पप्पा पण दिवसभर काल घरी होते. म्हणजे गेले आणि परत आले आणि झोपून राहिले घरी. आणि मग मला पण असं झालं की बापरे, आता मी काय करू. मी पण काल स्टुडिओला गेलो नाही, मी पण काल कुठलंच काम केलं नाही, मी पण दिवसभर घरी थांबलो. आणि नंतर मम्मीला बाहेर आपल्या फ्लॅटकडे घेऊन गेलो, थोडंसं तिकडलं दाखवलं. म्हणजे तिला तेवढंच काहीतरी वेगळं डिस्कशन की इकडे असं करू, तिकडे तसं करू, हे करू ते करू, म्हणजे थोडंसं माइंड डायवर्ट होईल. त्यानंतर आम्ही छाया मॅडमच्या घरी काल थांबलो. संध्याकाळी तिकडे जेवण वगैरे केलं, पप्पाला पण तिकडे बोलून घेतलं, तिकडे जेवण वगैरे केलं. रात्री मग आम्ही घरी आलो. म्हणजे कालचा दिवस मला फक्त तो कटवायचा होता काहीतरी करून, की नको ते डोक्यामध्ये त्या गोष्टी नको परत म्हणून तो दिवस आम्ही कसा तरी काढला. खूप जास्त डिफिकल्ट आहे गाईज. सो येस, आता जास्त नको बोलायला त्या विषयावरती, कारण की मी ते बोलत राहिलं तर मी पण इमोशनल होतो. आणि मला नाही दाखवायचे की कंटिन्यू मी तुम्हाला तेच विषयावरती बोलतोय, कंटिन्यू मी ते इमोशनल होतोय, रडतोय, ते मला ते नाही दाखवायचं. पण काल तो माझ्या लाईफमध्ये तो एक दिवस आला आणि झालं असं. तो काय, आता व्लॉगिंग माझ्या लाईफचा एक पार्ट आहे. आणि मी जे आहे, माझी जी लाईफ आहे ती सगळी मी सोशल मीडियावरती तुम्हाला मोस्ट ऑफ द शेअर करतो. बरेच रडका पार्ट, हे पार्ट, ते पार्ट, मला नाही ते स्टार्टिंगला मी 1-2 व्लॉग टाकल्यानंतर मला नाही करावं वाटलं की ठीक आहे नको यार, एवढं पण नको टाकायला. पण ठीक आहे यार, थोडा लाईफचा तो पार्ट आहे, तो मध्ये येणारच, व्लॉगमध्ये येणारच आहे, तुमच्यापर्यंत तर कळणारच आहे. सो येस, आता या व्लॉगमध्ये आपण पुढे हे बघू की आपल्या घराचं आता काम बरंचसं आणखीन पुढे कंप्लीट झालं आहे. आणि डोअर तर आपले आता रेडी झाले. तुम्ही डोअर ह्या व्लॉगमध्ये नाही दाखवणार, तुम्हाला ते नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेल. या व्लॉगमध्ये आम्ही जे डोअर करायच्या पहिले ते उंबरटा फोडून त्याच्यामध्ये ना काहीतरी टाकतात बघा, ती पूजा वगैरे करतात, त्यात काहीतरी टाकतात, चांदी, सोनं, आणखीन काहीतरी असं बऱ्याचशा गोष्टी टाकतात. तर ते आम्ही एक ती पूजा केली आहे. तर ते तुम्ही ह्या व्लॉगमध्ये एन्जॉय करा. सो गाईज, हे देखो मोतीलाल भैया बोललो होता ना ब्लॉगमध्ये घेणार. तर गाईज, आता आम्ही काय करतो, काय बोलतो त्याला, वास्तूसाठी आम्ही काहीतरी इकडे करतोय. ते आता मला सांगते ना राणी, तुम्ही बघा आणि मला सांगा एक्झॅक्टली काय आहे हे. तर आम्ही खूप सारं सामान आणले जे आम्हाला इकडे, आम्ही आता हे डोअर तोडलाय.
काय बोलतो त्याला फ्रेम पूर्ण काढली आहे. इकडची ती फरशी काढली आणि त्या फरशीच्या खाली आम्ही या सगळ्या गोष्टी टाकणार. त्यानंतर फरशीने ते कवर करणार आणि त्यानंतर मग त्याच्यावरती उंबरठा आणि डोअर बसणार. तर आता आपण स्टेप बाय स्टेप बघू काय काय आहे याच्यामध्ये. हां आम्ही काय काय आणलं याच्यामध्ये. मर्क्युरी आणले, त्यानंतर तांबा आणले, त्यानंतर काय आणले मॅडम. पितळ आणले, चांदी आणली आहे, आणखी बरंच काय लोखंड पण आणले. खूप काय काय आणले. गोमूत्र आणले, बऱ्याच काय गोष्टी आणल्या ज्यात आम्ही इकडे सगळं टाकणार. कवर हो गया उधर का. नवरत्न आणलं. पिरॅमिड पण आणणार होतं पण ते नाही घेतलं. हे बघा ही प्रोसेस. बापरे किती रे फरशी निकल गया ये लो काय वाचो हे सुटत मम्मी, हे सुटत नाही. हे असेच टाका लागतात. या साठी कमी आले काय त्याच्यासाठी जास्त कमी झालं का. 3, 4, 5 त्याच्यामध्ये चांदीचे पॉईंट आहेत आणि नॉर्मल पॉईंट्स आहेत. हे पण आम्ही खूप इमर्जन्सी स्टुडिओमधून आणले. हां नाहीतर आम्ही वेळ भेटला असता तर आम्ही विकत खूप सारे घेऊन आलो असतो. काय झालं माहिती आहे काय तुम्हाला सांगतो. हे जेव्हा ठरलं की आम्हाला इकडे टाकायचं तर आम्हाला फक्त 15 ते 20 मिनटं भेटले सगळं जमा करायला. म्हणून आम्ही फक्त 3 6,000चं सामान आणलं. हेच जर आम्हाला 1 दिवस पहिले भेटला असता, मम्मी शाऊ झाली का. हेच जर आम्हाला 1 दिवस पहिले भेटला असता तर नक्की 15-20 हजाराचं सामान फक्त इकडे टाकायला घेतलं असतं. हे काय मर्क्युरी कुठे. मर्क्युरी होती आत्ता. हे काय शंख आहेत का. कवड्या. आणि ते खाली काय आहेत बत्ताशे सारखे काय. गोमती चक्र. आणि हे काय ह्याला काय बोलले तुम्ही. कवड्या. आणि हे मर्क्युरी पण आहे गाईज. काय खराब नाही बस. चलो थोड़ा वीडियो में आएगा, थोड़ा सा कुछ तो करेंगे है ना. इजर से करेंगे. छाया मॅडम तुमचं मिस झालं पण. आता माझं घर जास्त पवित्र झालं. बस का. गंगाजल टाकायचं राहिलं का. बस का. सो आत्ता हे तुम्ही जे पूजा वगैरे बघितली काय ते पूजा वगैरे काय म्हणतात त्याला, त्याच्यासाठी असतं की काहीतरी उंबरठ्याच्या खाली हे टाकतात वास्तू काहीतरी करेक्ट करण्यासाठी, जेणे काहीतरी मग चांगलं होतं, वास्तू करेक्ट होती, काहीतरी गोष्टी आहेत मला पण एवढं माहीत नाही. मम्मीने बोला करणे का तो भाई करणे का, तो तसं आम्ही ते सगळं ते सामान वगैरे आणलं सगळं आणि ते खाली उंबरठ्याच्या खाली ती फरशी फोडून त्याच्यावर टाकलं, वरतून फरशी पॅक केली आणि त्यानंतर आता डोअर वगैरे त्यावरती लागेल. सो आपला आता डोअर पण रेडी झाला ॲक्च्युली. आता व्लॉग मी लेट टाकतोय, डोअर पण रेडी झाले. तुम्हाला आता मी डोअर पण दाखवेल मे बी नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये एक्झॅक्टली काय बघायला भेटणार आहे की मी आता चाललोय मुंबईला. का चाललोय, कारण की आपल्याला तिकडे सोफा फायनल करायचा आहे, तिकडे आपल्याला डेकोरेशनचे आयटम बघायचे आहेत, हँगिंग लाईट्स बघायचे आहेत, खूप साऱ्या गोष्टी, सेंटर टेबल वगैरे खूप साऱ्या गोष्टी आपल्या घराच्या तिकडे बघायच्यात. त्यासाठी आता आम्ही चाललोय मुंबईला. सो नेक्स्ट व्लॉगमध्ये ते मुंबईवाला विषय आपण कव्हर करूया. थँक्यू फॉर वॉचिंग. टाटा बाय बाय, सी यू, लव्ह यू ऑल.